पाहिलंच की मी पास्ता बनवला, पण त्यानंतर आमच्या ओळखीच्या एक आंटी आल्या आणि मग मी ब्लॉग नाही बनवू शकले, पण खूप छान झाला होता पास्ता. आणि आता मी करते माझ्या नेक्स्ट ट्रिपची पॅकिंग. आणि पॅकिंगसाठी बघा मी किती कपडे काढून ठेवले. तर हे बघा, पॅकिंगसाठी हे सगळे कपडे काढलेत. वन्स अगेन ही येलो बॅग रेडी आहे बाहेर जाण्यासाठी. आणि सगळे कपडे बघा. सो हे सगळं मी आवरते. तर आता मी सगळं आवरते, बॅग पॅक करते आणि मग तुम्हाला डिरेक्टली भेटते, कारण मी काहीही पॅकिंग केलेलं नाही आहे. आज आहे 24th, आता वाजलेत रात्रीचे 10 आणि 27 तारखेला सकाळी 8 वाजता मला घरातून निघायचं आहे. 1 वाजता माझी फ्लाईट आहे दुपारी. तर मला 7:30 किंवा 8ला निघावं लागेल, म्हणजे मी एअरपोर्टला वेळेत पोहोचेन. माझं डोमेस्टिक एअरपोर्ट आलं आहे, सो मला वेळेत पोचावंच लागेल. ॲक्च्युली मला वाटलं एक गोष्ट खूप चांगली होती की मला ना सगळं जवळ होतं, एअरपोर्ट, स्टेशन, एव्हरीथिंग, मार्केट. पण इथे थोडंसं लांब आहे, म्हणजे एअरपोर्ट इथून नक्कीच लांब आहे, कारण इथून स्टेशन जवळ आहे माझ्या घरापासून 2 to 3 minutes, पण एअरपोर्ट 3 तास. म्हणजे मला सकाळचं ट्रॅफिक वगैरे कॅल्क्युलेट करता 7:30ला निघायला पाहिजे, म्हणजे 8:30, 9:30, 10:30ला जाऊन मी पोचेन. आणि हे पण मी कॅल्क्युलेट केलं आहे. यू नेवर नो, ट्रॅफिक लागलं तर झालं. त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड आणि आय होप की मी वेळेत पोचावं. मी एका पॉईंटला असा विचार केला की मी ट्रेनने ट्रॅव्हल करेन. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही बॅग आहे माझी, बॅकपॅक असणार आहे, माझी फॅनी बॅग असणार आहे. सो इतकं सगळं मी ट्रेनमध्ये सकाळी नाही घेऊन जाऊ शकणार. तुम्हाला माहिती आहे सेंट्रल रेल्वेची हालत सकाळी. सो म्हटलं नको, आपण छान कॅबने जाऊ. सो चला भेटूया आता पॅकिंग झाल्यानंतर. फायनली माझं पॅकिंग झालं आहे बघा, माझी बॅग. आता वाजलेत 11. मी 9:30 पावणे 10ला पॅकिंग सुरू केलेलं आणि 1 तास लागला मला कपडे लावायला. मला सुचतच नव्हतं काय कपडे पॅक करू, कारण व्हिएतनामला जाताना मी खूप मनापासून शॉपिंग पण केलेलं आणि पॅकिंग पण केलेलं. पण ही ट्रिप इतकी सरप्राईज ट्रिप होती फॉर मी ऑल्सो. म्हणजे मीच बुक केली आहे, पण इतकं ते सडनली झाल्यामुळे मला कळलंच नाही. नेव्हर माइंड, आता पॅकिंग झालेलं आहे. फक्त मला उद्या जीन्स माझे जे आहेत 3-4 ते आयर्न करून टाकायचे आहेत आणि एक टॉप आहे तो पण आयर्न करून टाकायचा आहे. म्हणून मग मी काही कपडे कपाटात ठेवलेत अजून, पण ह्याच्यामध्ये अजून खूप काय काय बाकी आहे. फेस वॉश, डेंटल किट, सिरम्स, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, हे सगळं कंपल्सरी आहे, कारण तिकडे थंडी खूप आहे. सो आता आपण भेटूया उद्या जेव्हा मी बाकीचं पॅकिंग करेन. टिल देन यू गाईज स्टे ट्यून अँड गुड नाईट. तुम्ही पाहिलं काल मी पॅकिंग केलेलं, आज मी पुन्हा बॅग ओपन केली. आज मी फायनल पॅकिंग केलं आहे. आता फक्त वरवरच्या गोष्टी राहिल्यात, म्हणजे हेअर ब्रश, टूथब्रश आणि फेस वॉश वगैरे. ते सगळं मी उद्या रात्री करेन, कारण परवा सकाळी मला निघायचं, ते ह्या सगळ्या गोष्टी मला लागतील. आणि हा नेल पॉलिशचा पाऊच आहे, हा मी घेऊन जाऊ की नको असा विचार चालला, कारण तिकडे जाऊन मला काही वेळ नाही मिळणार आहे नेल पॉलिश लावायला. आत्ता मी नेल पॉलिश चेंज करते जरा. ही खूप दिवस झाले आणि ही ट्रिप झाली आहे बघा. सो यामध्ये खूप कलर्स आहेत, तुम्हाला पण दाखवते आणि बाहेर बसून जरा आरामात नेल पॉलिश लावते. आणि हो, ही बॅग पण रेडी झाली आहे. आज मी पुन्हा एकदा नवीन माईक मागवला ग्रेनारोचा. कारण झालं काय, माझा जो जुना ग्रेनारोचा माईक होता तो साधारण तरी 3 years चालला, पण त्याचा जो मेन हेड असतो ना, जो आपण फोनमध्ये इन्सर्ट करतो, त्याची जी पिन असते तीच खराब झाली. ती बाहेर निघत होती. मी म्हटलं कनेक्ट का नाही होते. जेव्हा मी व्यवस्थित बघितलं तेव्हा ती पिन हलत होती आणि ती डायरेक्ट हातात आली. सो ते काय रिपेअर होत नाही, म्हणून मग मी पुन्हा एकदा माईक आणला. तो अनबॉक्स केला आहे पण अजून ओपन नाही केला बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता मी डिरेक्टली गाडीत बसून ब्लॉग करते. मी चालले एअरपोर्टला. ॲक्च्युली घरातून ब्लॉग करायचा होता, पण एकदम स्किप झालं डोक्यातून, कारण मी सकाळी काहीतरी 5:30 पण नाही, मी 4:30ला उठले होते आणि 5:30चा अलार्म मी बंद केला. आणि मी चालले माझ्या नेक्स्ट स्टेपवर, जे की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं. पण मी ब्लॉग करायचं विसरले, कारण बॅग वगैरे एकदम लास्ट मोमेंट जे पॅकिंग असतं ते केलं आणि मम्मी आणि मी गप्पा मारत बसलो, चहा घेतला अँड आय डायरेक्टली लेफ्ट. सो आता मागे मला इतकं ट्रॅफिक लागलं घरापासून, बट आता मी एअरपोर्टच्या 11 minutes जवळ आहे. सो एअरपोर्टला जाते, सगळे प्रोसिजर्स करते आणि मग डिरेक्टली तुम्हाला भेटते. एअरपोर्टला जाऊन सगळ्यात आधी माईक कनेक्ट करणार आहे, कारण लास्ट ब्लॉगमध्ये आय नो की थोडासा आवाज वर खाली झालेला आहे, बट ह्या पुढच्या ब्लॉग्समध्ये नाही होणार, कारण मी माझा नवीन माईक ऑर्डर केला आहे. तो जो मॅग्नेटवाला माईक आहे तो सारखा पडतो, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाला आहे. सो मी फायनली माझा क्लिपवाला माईक पुन्हा मागवला आहे, एक नवीन ऑर्डर केला, कारण जुना खराब झाला आहे. सो सी यू ऑल गाईज, स्टे ट्यून. सो ॲज यू ऑल कॅन सी, मी एअरपोर्टला पोचले आहे, लाईक लिटरली 2 minutes. पण आय टेल यू, इट इज रिअली टायरिंग. म्हणजे उल्हासनगर टू एअरपोर्ट
आणि माझं जे मला वाटतं घर होतं तिथून ते एअरपोर्ट खूप डिफरन्स आहे. म्हणजे इथून मला लिटरली 1 तास किंवा अर्ली मॉर्निंग फ्लाईट असेल तर 35 मिनिट्स टू एअरपोर्ट आणि कुठे 3 तास. पण ठीक आहे, इट्स ओके. निघाले तर आहे मी आता. आणि माझी ट्रिप उद्या सुरू होणार आहे. आज मी दिल्लीला जाऊन स्टे करणार आहे अँड अ डे इन दिल्ली असा व्लॉग बनवायचा विचार आहे. पण आधी जाऊन मी झोपेन आणि झोप झाली, माझी इच्छा झाली तर मग मी बाहेर पडेन, नाहीतर मग इट्स ओके. सो दे यू कॅन सी मी आता अकासा आहे. आज माझी फ्लाईट इंडिगो नाही आहे. मला ह्या वेळेत इंडिगो नाही मिळाली, सो आय एम डन अकासा. आता फायनली मी एअरपोर्टला पोहोचले आणि झालं काय आल्या मला माहीत होतं आज माझं ना लगेज एक्सेस होणार आहे. तरी मी बऱ्यापैकी माझ्या या ब्लू बॅगमध्ये सामान घेतलेलं. पण 18 kgs झालं. तर ती म्हणाली 18 नाही म्हणजे 17 पॉईंट समथिंग. सो ती म्हणाली की नाही थोडंसं तुम्हाला कमी करावं लागेल. म्हणलं ओके, मग काढत बसले. सो सगळं झालं, बोर्डिंग कार्ड घेतलंय आणि आता माझा गेट नंबर आहे 21. लास्ट टाइम मी चुकून वर गेलेले पण आज वरच आहे. सो एक्सक्यूज मी. तर आता मी गेटकडे पोचते आणि खायला काय मिळते का ते बघते. म्हणजे ऑफकोर्स मिळेल पण मला काय आवडते ते बघते आणि मग तुम्हाला भेटते. आणि माईक पण लावलाय. सिक्युरिटी चेक झालंय. या माझ्या बॅग्स मला भेटल्यात आणि आता मी चालले टुवर्ड्स द गेट. माझं गेट आलंय गेट नंबर 21. सो आता मी एअरपोर्टवरून ही वॉच बाय करते. ते मला पूर्ण सायझिंग करून देतात. आता ह्याची अमाऊंट पे करूया. ओके, तर आता मी एअरपोर्टला अशीच बसले होते वेट करत आणि सडनली मी ना ॲक्च्युली विचारायला गेले की बोर्डिंग किती वाजता सुरू होणार आहे, कारण काहीच त्यांनी अनाऊन्स केलं नव्हतं. मग मी इथे आले टिसोमध्ये आणि म्हटलं जरा वॉच चेक करूया. आणि अशी बघता बघता मला एक वॉच खूप आवडली. म्हणजे मला ती इतकी आवडली की मी म्हटलं ओके लेट्स टेक इट. मला जनरली खूप इझिली असे वॉचेस आवडत नाही आणि आज पण मी माझी ती जी एक लिमिटेड एडिशनवाली वॉच आहे तुम्ही बघत असाल माझ्या व्लॉग्समध्ये, ती पण मी आज काढून आले. मी अशी सिम्पल वॉच घालून आले की इन केस ती ट्रिपमध्ये कुठे पडली तर. पण आता मी ही परचेस केली. आता ही मी बॅगेत ठेवणार आणि माझ्याकडून पडली तर म्हणजे झालं, पण मी नाही पडू देणार. इट्स ओके. आता आपण वॉचचं पेमेंट करूया. ते सायझिंग करताय तिकडे. सो एकदा पुन्हा घालून बघूया की ती वॉच मला येते का परफेक्ट. सो लेट्स वेअर इट. तसं तर त्यांनी केलं आहे परफेक्ट. ओ येस, नाईस. डू यू फील इट्स टाईट? नो ना? If you're feeling, then I'll. नो I will like it this way. ठीक आहे. ठीक है. तर आता मी पोचले दिल्ली एअरपोर्टला आणि आता मी लगेज घ्यायला चालली आहे. 4 नंबर बेल्ट सांगितला आहे त्यांनी. आणि मी तुम्हाला म्हटलेलं ना माझं सामान जास्त झालं आहे तर ही एक एक्स्ट्रा बॅग झाली आहे आणि मी फक्त 2 बॅग पकडायच्या म्हणून प्रिपेअर झालेले. पण ठीक आहे, आता हे जे सामान आहे ना बाकीचं हे मी परत बॅगेत ठेवणार आहे हॉस्टेलवर जाऊन. आणि आता भेटूया आपण नंतर. आणि हो, आता मी लगेज घेऊन कॅब करणार आहे आणि मग मी हॉस्टेलरला जाणार आहे. आणि माझा जो विचार होता बाहेर जाण्याचा बहुतेक तो कॅन्सल होईल, कारण ऑलरेडी 3 ते 3:30 4 काहीतरी वाजले. एनिवे, हे बघा असे प्रीपेड टॅक्सी काउंटर्स आहेत, तिकडे टॅक्सी करायची आहे. आता मी टॅक्सी केलेली आहे आणि ते काका पुढे चालत आहेत. म्हणजे मला दाखवत आहे टॅक्सी कुठे. ते मला प्रॉपर माझ्या लोकेशनवर सोडतील. सो आता मी हॉस्टेलरला चालले आहे. आता आपण डिरेक्टली भेटूया हॉस्टेलरला पोचून. मला भूक पण लागली, सो मी काहीतरी ऑर्डर पण करेन तिकडे जाऊन. तर आता मी गाडीत बसते आणि गाडीचं फेअर ऑलमोस्ट 1000 रुपीजपर्यंत आहे फ्रॉम एअरपोर्ट टू माझं लोकेशन. बाकी ते डिफर करेल तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड आता मी ऑन द वे आहे. तिकडे जाऊन काहीतरी ऑर्डर करायचं आहे. काय करू काय कळत नाही, विचार करते. आता मी पोचले इकडे आणि सगळे डिटेल्स पण भरले आहेत. ॲक्च्युली त्यांचं वेब चेक इन होतं, फोन येत आहे. त्यांचं वेब चेक इन होतं जे मला माहिती नव्हतं. इथे आल्यानंतर त्यांनी बारकोड स्कॅन करायला दिला. तो गुगल लेन्सवरून स्कॅन करून अख्खा फॉर्म भरला आणि फायनली आता त्यांनी साईन घेऊन मला रूम अलॉट करत आहेत. इतकी रमले की माझ्यामध्ये एनर्जीच नाही आहे काही करायची, पण स्टील मी हे सगळं केलं आहे आणि हे सगळं आपल्याला पुढे लक्षात ठेवायला पाहिजे. अँड आता डिरेक्टली जाते रूममध्ये आणि काहीतरी ऑर्डर करते, आराम करते, फ्रेश होते, सगळंच करायचं आहे मला. हॅलो, तर आता मी पोचले आहे माझ्या रूममध्ये फायनली. तर इथे रूम्स नसतात, इथे डॉर्म्स असतात. तुम्हाला एक बेड मिळतो
सो मी तुम्हाला एंट्री दाखवते. आधी मी ॲक्च्युली फ्रेशन अप झाले, पूर्ण जरा रिलॅक्स झाले आणि मग मी म्हटलं जरा शूट करूया. सो मी तुम्हाला बाहेरून दाखवते. हे बघा, इथून लिफ्टने मी आले आतमध्ये. 108 आहे माझ्या रूमचा नंबर. इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम बाथरूम, आणि हा माझा बेड आहे. 1 नंबर, 2, 3, 4, 5, 6 असे 6 बेड्स आहेत. आणि मला मिळाला आहे बेड नंबर 1. अँड मी माझं सामान लावलं आहे. आता मी खाली चालले, खाली कॅफे, तिकडे चहा घेते आणि तोपर्यंत काहीतरी ऑर्डर करते खायला, कारण जबरदस्त भूक लागली आहे. अँड मम्मीला, मधुला, सगळ्यांना फोन करते. मेघाचा फोन आलेला, सगळ्यांचे कॉल्स येऊन गेले, तर सगळ्यांना कॉल बॅक करते. आणि झालं काय माहिती आहे, माझी फ्लाईट 1 तास डिले झाली. त्यात मम्मी कॉल करत होती, मधू कॉल करत होती, सगळे कॉल करत होते, पण कॉल्स लागले नाही. सो आता खाली जाते, सगळ्यांना कॉल करते. फोन चार्ज पण करायचा आहे, चार्जर घेऊन जाते. जर खाली असेल चार्जिंग पॉईंट तर ठीक आहे, नाही तर येऊ परत वर. सो आता काय करूया, हे घेऊया आणि कर्टन लावून टाकूया. इथे काय असतं माहिती आहे, तुमच्या बेडच्या नंबरचे ना बॉक्सेस असतात. यामध्ये तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. हे बिग इनफ असतात बॉक्सेस. मी तुम्हाला दाखवते. असं अशी मोठी स्पेस असते आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे की सामान. सो तुम्ही पाहिलं ना केवढी मोठी जागा आहे, त्यामुळे घाबरायची गरज नाही की सामान कसं बसेल. इझिली बसतं. सामान आत टाकायचं, बेडवर झोपायचं, सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं आणि आपापल्या डेस्टिनेशनसाठी निघायचं. आता मी इकडच्या कॅफेमध्ये बसले आणि मी एक चहा ऑर्डर केला. गेल्या वेळेस जेव्हा मी आलेले तेव्हा पण मी चहा आणि ब्रेड टोस्ट ऑर्डर केलेला, पण यावेळेस ब्रेड टोस्ट नाहीच आहे, म्हणजे बटर ब्रेड टोस्ट. आणि चहा इतका वाईट आहे, काळा काळा चहा दिला आहे. आणि मी जिंजर टी ऑर्डर केलेलं. त्यांनी आता एक नवीन सिस्टम काढलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. की हे स्कॅन करायचं आणि ह्याच्यावर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये ब्रेड बटर नाही आहे. मी तिकडे जाऊन विचारलं तर नाही म्हणाले. त्यात मॅगी आहे, बाकी काहीतरी ज्युसेस आहेत, चहा, कॉफी आहे. आणि चहा आय स्वेअर 53 रुपीज दिलेत मी चहाचे. 3 सिप पण व्यवस्थित नाही घेतलेत मी. इतका काळा कुट्ट चहा आणि त्याला काहीतरी वेगळीच टेस्ट आहे. काय मला माहीत नाही, बट इट्स ओके. मी आता चहा पित नाही आहे. मी झोमॅटोवरून 2-3 गोष्टी खाण्यासाठी ऑर्डर केल्या. त्या गोष्टी आल्या की ते इथेच बसून खाईन आणि मग वर जाऊन झोपून घेईन. बस आजचा दिवस माझा असाच आहे. मी ॲक्च्युली विचार केला की मी आल्यानंतर गुरुद्वाऱ्यामध्ये जाईन, शॉपिंग करायला जाईन, पण असं काही झालं नाही, कारण माझी फ्लाईट डिले झाली आणि मला इथे एअरपोर्टवरून इकडे यायला 1 तास लागलाय. वाव. तर आता मी काय केलं, फोनची बॅटरी पूर्ण उतरलेली. हे बघा, इथे असं एक चार्जिंग पॉईंट असतं आपलं पर्सनल, आणि असा एक पडदा असतो. आपण तो पडदा लावायचा आणि छान झोपून घ्यायचं, किंवा आपल्याला वाचायचं तर वाचू शकतो. एक आपली पर्सनल लाईट असते, म्हणजे जनरल लाईट बंद झाली तरी रीड करण्यासाठी तुमच्याकडे लाईट आहे. तर मी आता काय केलं, मी बराच वेळ खाली बसले. माझी ऑर्डर आली. मी ऑर्डर केले चिकन पॉपकॉर्न्स आणि एक शॉर्मा, आणि हे ब्लॅक टी घेतलं मी त्यांच्याकडून. मी म्हटलं, सर चाय बिलकुल भी अच्छी नहीं है. लिटरली कडू असा एक जळालेला वास येत होता चहामधून. तर तो बोला की मैं दूसरी बनवा देता. म्हटलं नाही सर, मुझे भी चाय मत दीजिए, सिर्फ एक ब्लॅक टी, म्हणजे दुधाचा चहा नका देऊ, एक ब्लॅक टी द्या विदाऊट शुगर. त्यांनी मला हे दिलं. मग मी ते सगळं वर घेऊन आले. आता मी इथे निवांत खाणार, फोन चार्जिंग करणार आणि 3-4 व्हिडिओज एडिट करून घेणार आहे, मग निवांत झोपणार. बघा, असे चिकन पॉपकॉर्न झालेत. ठीक आहे, इथे आपला ब्लॅक टी आहे आणि ह्यामध्ये आहे शॉर्मा. हे बघा, हा आहे खबूस शॉर्मा. मस्त आहे, मी टेस्ट केला, खूप छान आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता असं झालं आहे की मी चेकआउट केलं आहे आणि इकडे टायमिंग असतं, तुम्हाला 11-11:30पर्यंत चेकआउट करायचं असतं. सो मी काल खूप झोपले, म्हणजे कमीत कमी मी 12-13 तास झोपले. फ्लाईट तुम्हाला ॲज यू नो की डिले झाली होती. मी इकडे पोचले आणि मी काय ऑर्डर केलेलं मी विसरले. चहा घेतला आणि काहीतरी खाल्लं, वर गेले आणि जी झोपले. रात्री 11:30-12 वाजता उठले. मला टूथपेस्ट आणि शार्जल अशा 3-4 गोष्टी हव्या होत्या. सो मग मी ब्लिंकिट केलं, परत वर गेले आणि डिरेक्टली मी 10:30ला वगैरे उठले. फ्रेशन अप होऊन खाली आले आणि आता बॅग्स मी इथे ठेवणार आहे, कारण माझी जी बस आहे ती रात्री 9 वाजता आहे. म्हणजे इथून मला 7:30-8:45ला निघावं लागेल. सो आता मी विचार करते की थोडंसं एडिट करते आणि त्यानंतर बघते, जर शॉपिंग करायची इच्छा झाली तर मार्केटला जाते.
आणि मार्केटला फिरून आल्यानंतर येते इथेच बसते आणि इथून परत जाणार मी माझ्या डेस्टिनेशनवर. आता बाकी दिवस असा काही मी प्लॅन केलेला नाही आहे, एवढंच प्लॅन केलं आहे की मार्केटला जायचं आहे. आता ते किती वाजता जायचं ते मला माहीत नाही आहे. आणि आता मी ग्रीन टी ऑर्डर केला आहे, तो रेडी आहे, ते मी जाऊन घेते ग्रीन. आता मी हे बघा हे ना मॅकडॉनल्ड्समधून ऑर्डर केलं आहे बर्गर आणि मॅकपफ. आणि मी कुठे थांबले मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा हे आहे हॉस्टेलो. सो इथे थांबले. आता आज जाते. खूप ऊन आहे, कडक ऊन आहे. माझी इच्छा होत नाही आता बाहेर जायची. बघेन इच्छा झाली तर बाहेर जाईन, नाही तर नाही जाणार. आता इथे जरा एक फोटो क्लिक करून घेते. आता मी ओला ऑटो बुक केली आहे, इथून 4 मिनिट्स आहे. ह्याच्या आधी बुक केलेली तर 15 मिनटं दाखवत होते आणि माझ्याकडे एवढा वेळच नाही आहे. सो मी परत कॅन्सल करून पुन्हा एकदा ओला बुक केली आणि मग आता 4 मिनिट्स आहेत माझ्या लोकेशनला जायला. मला 34 मिनिट्स. सो एक्झॅक्टली वेळेत आता 8:25 झालेत. ती ऑटो येईल 4 मिनटात आणि बरोबर 9 वाजता मी त्या फ्लिक्स लाऊंजला पोचेल. आणि आता निघते. आणि दॅट्स माय सामान. तुम्हाला मी हॉस्टेलरचं एकदम क्विक टूर देते. मी टूर दिला नाही कारण मी दिवसभर एडिट करत बसले, काम करत बसल्यानंतर वॉक करायला गेले. लगेच एक टूर देते. ही बघा ही एंट्री गेट आहे. मेन एंट्री तिकडे आहे आणि मग हा गेट आहे. आणि इथे असं रिसेप्शन आहे. इकडे डायनिंग एरिया आहे पूर्ण. इथे छान. आणि इथे एक मस्त टी व्ही लावला आहे, त्याच्यावर मॅच सुरू आहे, सगळे मॅच बघतात. इथे 2 वॉशरूम्स आहेत कॉमन. आणि दॅट्स इट. बाकी रूम्स वर आहेत. सो मी रात्री तुम्हाला रूम तर दाखवलंच आणि बस दॅट्स इट. आता मी इथून निघते. आता डिरेक्टली पण भेटूया फ्लिक्स लाऊंजला. हे दिसतंय, दिसत नसेल ॲक्च्युली. सो आता ना मी माझ्या त्या मीटिंग पॉईंटला पोचले. इकडे फ्लिक्स बस नावाचं एक ब्रँड आहे ज्याचे बसेस चालतात. हे बघा अशी बस आहे इथे समोर. सो फ्लिक्स बसचं एक लाऊंज आहे. तिकडे खूप गर्दी आहे, तुम्हाला दिसत असेल. म्हणून मी आत नाही गेले, मी बाहेरच थांबले कारण एनी विच वेज आत जाऊन बाहेरच यावं लागेल बस पकडायला. सो मी आत नाही गेले. आणि आता अचानक माझं ब्लूटूथ डिस्कनेक्ट झालं आहे. का झालं आहे मला माहीत नाही. मी ते ट्राय करते जरा कनेक्ट करायचं. तर आता इथे ना त्यांनी एक ब्रीफिंग दिलं की मागची बस आपली आहे आणि म्हणजे ना सगळे एकत्र चालले आहेत पण सगळ्यांचं जे सर्किट आहे ते सेम नाही आहे. सगळ्यांची आयटिनरी वेगळी आहे. काही लोक 4 दिवसासाठी चालले आहेत, काही लोक 8-9 दिवसांसाठी चालले आहेत, ज्यात मी आहे. सो मागच्या बसमध्ये जाते, सेटल होते. ही बॅग तुम्ही व्हिएतनाममध्ये पाहिलं ना बसमध्ये खाली ठेवायची तशी ठेवायची आहे. स्वतः मी जाते तिकडे बॅग देते आणि जाऊन सेटल होते. मग इथे ठेवतील. मागचं सगळं फुल झालं आहे. सो ठेवूया बॅग. इथे बॅग ठेवली आहे. मागचं सगळं फुल झालं म्हणून त्यांनी इथे बोलवलं. आता जाऊया बसमध्ये कारण माझं ठेवून झालं. चला. सो आता मी बसमध्ये बसले आहे आणि माझ्यासोबत एक ब्लंडर झाला आहे. माझा जो नवीन माईक होता जो मी घेतलेला तो हरवला आहे. मी अख्खी बॅग शोधली आहे पण मला माईक सापडत नाही. बहुतेक मी तिकडे जेव्हा मी खायला बसलेले ना बहुतेक तिकडे राहिला आहे. मी एकदा त्यांना फोन करून विचारते आणि सापडला तर ठीक आहे, त्यांना सांगते ठेवा. नाही सापडला तर झालं कल्याण, पैसे वेस्ट. कारण मला आठवतं आहे की माझ्याकडे होता माईक जेव्हा मी टेबलवर बसले होते पण मी माईक यूज नाही केला कारण गरज नाही लागली. तो परत मी इकडे आतल्या डायनिंग एरियामध्ये गेले, परत बाहेर आले. सो मला ना आता एक्झॅक्टली आठवतच नाही आहे माईक कुठे. बॅगेत तर नाही आहे. मी पुन्हा एकदा शोधायचा प्रयत्न करते पण मला असं वाटतं की हरवला आहे. सॅड. माझी बॅग वर ठेवली आहे आणि ही आमची गाडी आहे. दोन साईड आणि तिने जागा ऑलरेडी पकडलेली त्यामुळे बरं झालं मी तिला सांगितलेलं आधी जागा पकडायला. मागे त्या बसमध्ये आम्ही मागे होतो. आम्ही 1 सेकंड पण झोपलो नाही. धड 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 धड. फायनली आता आम्हाला एक छान सीट मिळाली आहे. आता जरा पुढे जाऊन फ्रेश होऊ कारण जिथे ॲक्च्युली फ्रेश व्हायचं होतं ते बंद आहे. तर पुढे कुठे थांबून फ्रेश होणार होता. स्टे ट्यून अँड हॅपी जर्नी टू मी. तर आता आम्ही एका हॉटेलला पोचलो आहे ज्याचं नाव आहे हॉटेल ॲपल व्ह्यू. ही जागा त्यांनी आम्हाला फ्रेश होण्यासाठी दिली आहे कारण फर्स्ट डेला पोचून डिरेक्टली हॉटेलला नाही जात. आता इथून आमचं हॉटेल जे आहे ते कल्पामध्ये. जाताना जे काय पॉईंट्स असतील ते तुम्हाला दाखवतील अशा चौतारात. सो मग त्यांनी आम्हाला हे हॉटेल दिलं आहे थोडंसं फ्रेशन अप होण्यासाठी.
सो बाकी मुली दुसऱ्या रूममध्ये गेली आहेत आणि आम्हाला ही रूम दिली आहे. मी तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवते. इतका अमेझिंग व्ह्यू आहे. मम्मी अब मैं मंदिर नहीं जाऊंगी यहाँ पे. होगा मंदिर होगा. हे बघा, ही मी आहे कालच्याच कपड्यांमध्ये आणि आता मी आहे शिमलामध्ये. तुम्हाला मी ॲपल गार्डन दाखवते. ॲपल गार्डन पूर्ण ड्राय झालं आहे. सो हे बघा, हे जे तुम्हाला दिसत आहेत ड्राय झालेली झाडं, हे सगळे ॲपल ट्रीज आहेत. तुम्ही जर माझे जुने ब्लॉग्स काढले तर त्यामध्ये ॲपल्स आहेत आणि ॲपल्स असे कवर्ड आहेत नेटने. पण आता काहीच नाहीये. विंटर्स मध्ये असंच असतं आणि समर मध्ये तसं असतं. हॅलो, तर आता मी फ्रेश होऊन आले डायनिंग एरियामध्ये आणि मी काही खाणार नाहीये. मी आधीच सांगितलेलं की मी नाही खाणार आहे, कारण त्यांनी बुफे सांगितलंय फॉर 15 पीपल. पण मी सांगितलेलं मला काउंट नका करू, म्हणून त्यांनी 40 लोकांचं केलंय. आणि इथे मी तुम्हाला डायनिंग एरिया दाखवते एकदा. सो हे बघा, इथून पूर्ण असा डायनिंग एरिया आणि तिकडे बुफे अँड दॅट सोम्या. सो आता आम्ही खाऊन घेतो. आम्ही म्हणजे मी काहीतरी लिक्विड ऑर्डर करते, फ्रेश लाईन वगैरे. आणि हे बाकीचे आय सिरियस वाई इज ही फ्रेशिंग हियर दैट गाय ब्रश लेके अंदर आ गया. नो सिविक सेंस. हा मेन्यू आहे. इथे आहे भाजी, पुरी, रेड जॅम आणि पोहे. तिकडे चहा, कॉफी, तिकडे प्लेट्स. असा हा मेन्यू होता. आणि आता मी चालले बाहेर, कारण सगळे बाहेर थांबलेत गाडीजवळ. आली थंडी नसते, ॲटलीस्ट उन्हाचं थोडंसं बरं वाटेल. सो वी आर गोइंग आउट. हे आहे ते हॉटेल जिकडे मी थांबलेलो आणि इथे आहे माझी गाडी. आता आमची ना गाडी जरा थांबली मार्केटमध्ये, सो आम्ही थोडंसं स्टफ घ्यायला थांबलो आहे. तर ही बघा, अशी टोपी तुम्हाला माहिती आहे ना, मी आता पॅकिंग करताना पॅक केली आहे. सो इथे क्वालिटी आहे. ह्या टोपीचं आहेत 500 आणि इसका कितना बोले? हे 250. तर हिला घ्यायचीच आहे. तर ही म्हणाली की मी चेक करते हे एक बार. तर मी म्हटलं ठीक आहे, चेक करूया. तर आम्ही इथून जात होतो. मी म्हटलं अरे ह्यांच्याकडे टोपी आहे, तू चेक कर. सो आता बघू ती फायनली घेते की नाही. आणि मी तिला हेल्प करते घेण्यात, कारण तिला ती परफेक्ट येत नाही आहे. सो जरा चेक करून आम्ही घेतो आणि मग तिने कोणती टोपी घेतली ती मी तुम्हाला दाखवते. हे घेतलंय, हे ना असं टोपीवर लावतात. हे बघा, असं सेफ्टी पिनने. तर ना मी येताना विचार केलेला की मी फ्लावर घेणार, आणि हिने विचारलं त्या ताईला आणि मला हे फुल मिळालं. सो हे मी घेतलं. हे 50 रुपीजला मिळालंय. आणि तिने टोपी घेतली आणि तिने ते फ्लावर घेतलं. आता मी हे घेते आणि गाडीत जाते आणि बस दॅट्स इट. मस्त चालली आहे जर्नी. अजून अशी काही ट्रिप स्टार्ट नाही झाली आहे, पण आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली आहे. आणि हे बघा ना, हे किती छान आहे. ह्याला अस्कट बोलतात. अस्कट बोलते ना इसको? बास्केट्स. ओके. सो हे इतकं छान आहे. 700 म्हणतायत ते, पण मला असं काही उपयोगी नाही येणार हे. सो मी नाही घेत ते, पण खूप छान आहे, सुंदर आहे. हॅलो, तर आजचा दिवस जरासा स्लो सुरू आहे. आता आम्ही जेवायला इथे थांबलो आहे. बघा, इथे या रेस्टॉरंटमध्ये. मी जेवत नाही आहे म्हणून मी बाहेर येऊन बसले. मी लिक्विड प्यायले, म्हणजे मी माझा घेतलेला तो संपवला. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत किन्नौर गेट आणि त्याच्या पुढे आम्ही जाणार आहोत सांगा. आता आमचे जे मेंबर्स आहेत ते अजून जेवत आहेत. त्यांचं जेवण झालं की ते आले की आपण निघूया. तर आता आम्ही पोचलो आहे हॉटेलवर आणि हे तेच हॉटेल आहे जे लास्ट टाइम होतं. हे होते द व्हाईटनेस नावाचं. दॅट्स आवर कॅप्टन धनंजय. तर आता आम्ही पोचलो आहे हॉटेलवर आणि हे तेच हॉटेल आहे द व्हाईटनेस, जे मागे होतं लास्ट टाइम मी आलेले. तर मी तुम्हाला एक छोटीशी रूम टूर देते. ॲक्च्युली रूम सेमच आहे, पण स्टील ॲज पर आर रिच्युअल. सो इथे एक छान रेडी व्हायला मिरर आहे. ठीक आहे, मिररमध्ये मी तुम्हाला दाखवते. दॅट्स मी. आणि एक छान साईड टेबल दिला तुम्हाला. बेड आहे, कुशन्स आहेत. सो कपाट रिकाम आहे, तुम्ही लगेज तुमचं ठेवू शकता. आणि केटल आहे, पण चहाचं काही सामान नाही आहे. केटल आहे पण चहाचं सामान दिसत नाही आहे आणि पाणी पण दिसत नाही आहे. माझ्या बॅगमध्ये पाणी आहे, पण रूममध्ये पाणी दिलेलं नाही आहे. आपण मारूया. आणि इथे वॉशरूम आहे. वॉशरूम बहुत अच्छा है.
वॉशरूममध्ये एक मिरर आहे विथ कॅमेरामॅन शालिना. थँक्यू शालिना. तर आता रूम टूर झालेली आहे. आम्ही इतके दमलो. आम्ही कालपासून प्रवास करतोय. काल रात्री आम्ही 10 वाजता बसमध्ये बसलोय आणि यू विल नॉट बिलीव्ह आत्ता 10 वाजलेत. 9:45 वाजलेत. मी जेन्युइनली इतकी दमले की आता मी क्रॅश आउट होईल. पण जेवायचं आहे. मी दिवसभर काही खाल्लेलं नाही आहे प्रवासामुळे. पण आत्ता मला भूक लागली आहे. फ्रेश होणार, खाली जाणार, खाणार, येऊन झोपून घेणार आणि ब्रीफिंगला पण जायचं. सो त्याच्या आधी फ्रेश व्हायला पाहिजे. सो ओके, तर आता मी फ्रेशनअप झाले. मी आंघोळ केली एवढ्या टेम्परेचरमध्ये, कारण आंघोळ करणं गरजेचं होतं. 2 दिवस आम्ही ट्रॅव्हल करतो सुमित अशी, तर मी नाही राहू शकत. आता चालले जेवायला. बघूया जेवणात काय. आणि माझा बाईक सापडला मोठ्या बागेत. तबीयत बताओ, साहिल की तबीयत ठीक है? फर्स्ट क्लास.